मित्रांनो, अनेक व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक लोक असा प्रश्न विचारत असतात, LLB म्हणजे लॉ मराठीतून करता येतो का? अनेकांना हा प्रश्न पडत असतो, त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये याच प्रश्नाचं उत्तर आपण बघणार आहोत. बरं, खूप लोकांना असं वाटतं की कायद्याचं शिक्षण फक्त इंग्रजीतच मिळतं, पण खरं तर मराठी माध्यमातूनही तुम्ही LLB करू शकता. आज आपण या सगळ्या गोष्टींचा तपशीलवार पाहणार आहोत. कोठे, कसं आणि काय फायदे तोटे आहेत आणि भविष्यात काय शक्यता आहेत. तर चला तर सुरू करूया या विषयाला. मित्रांनो, सगळ्यात आधी समजून घेऊया LLB कशी करता येते. मित्रांनो, जर तुम्हाला भारतात वकील ॲडव्होकेट बनायचं असेल तर LLBचा कोर्स पूर्ण करावा लागतो. हा LLBचा कोर्स पूर्ण करण्याचे प्रमुख दोन प्रकार आहेत. एक 3 वर्षाची LLB आणि 5 वर्षाचा LLBचा कोर्स. 3 वर्षाची LLBचा कोर्स ज्यांच्याकडे आधीच कोणती ग्रॅज्युएट डिग्री आहे ते करू शकतात, तर 5 वर्षाचा जो कोर्स आहे ते 12वी नंतर करू शकतात. लॉचा जर अभ्यासक्रमाचा विचार केला तर त्यामध्ये तुम्ही भारताचं संविधान, सिव्हिल लॉज, क्रिमिनल लॉज, कॉर्पोरेट लॉज, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी लॉज असे अनेक काही तुम्ही शिकता. आता महत्त्वाचा जो आपला विषय आहे, मराठी माध्यमातून LLB करता येतो का? बरेच लोक असा प्रश्न विचारतात की किंवा त्यांना असं वाटत असतं की LLB केवळ इंग्रजीतच असते. उत्तर आहे असं काही नाही. काही महाविद्यालय, राज्य सरकारचे लॉ कॉलेजेस आणि मराठी माध्यमात त्यामध्येही सुरू असते. उदाहरणार्थ महाराष्ट्रात मराठी माध्यम लॉ कॉलेजेस आहेत, जसे की पुणे, मुंबई, नागपूरमध्ये काही सरकारी आणि प्रायव्हेट कॉलेजेस आहेत जिथे तुम्ही मराठी माध्यमातून लॉ कंप्लीट करू शकता. यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण बघूया. मराठी माध्यमातून जर तुम्ही LLB शिकल्यास तर तुम्हाला काय फायदा होऊ शकतो? मित्रांनो, मराठी माणसाची मराठी ही मातृभाषा असते, त्यामुळे तुम्हाला गोष्टी आणि मूलभूत संकल्पना समजण्यास सोपं जातं. तसेच त्याचा अभ्यास करणं, तसेच जटिल जे कायदेशीर शब्दावली आहे ते तुम्हाला सहज शिकता येतात. तसेच प्रॅक्टिकल कायदा शिकता येतो. म्हणजे कोर्टात वकील म्हणून काम करताना तुम्हाला वकील म्हणून महाराष्ट्रात लोकांशी मराठीच बोलावं लागते. जर तुम्ही विशेषतः जर ग्रामीण भागात असाल तर तिथे सुद्धा काम मराठी भाषेतच चालते, त्यामुळे त्याचासुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो. पण मित्रांनो, जर तुम्हाला कॉर्पोरेटमध्ये जर तुम्हाला जॉब करायचा असेल किंवा अनेक ठिकाणी जर एक्झाम द्यायच्या असतील तर त्या एक्झाम्स किंवा जर इंटरव्ह्यू किंवा कामाचा जी पद्धत असते ती इंग्लिशमध्ये असते, तिथे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. पण जर तुमचं इंग्लिश चांगलं असेल तोही तुमचा तिथून प्रॉब्लेम दूर होऊ शकतो. आता मित्रांनो, जर आता आपण बघितलं की LLBचा अभ्यासक्रम कसा असतो, तर मित्रांनो LLBचा अभ्यासक्रम मराठी आणि इंग्रजी ह्या दोन्ही माध्यमातून आपला अभ्यासक्रम हा सेमच असतो. मग फक्त शिकण्याची भाषा ही वेगवेगळी असते. म्हणजे काही जण असं वाटू शकतं, जर आपण मराठी माध्यमातून जर LLBचा अभ्यासक्रम निवडला तर सिलेबस वेगळा असतो. असंच काही नसते. फक्त शिकण्याचं माध्यम हे इंग्लिश किंवा मराठी असतं. अनेकांचं असं मत असतं की लॉ शिकताना मराठीपेक्षा इंग्लिश सोपं जातं, पण अनेकांची इंग्लिश कच्चं असल्यामुळं ते मराठी भाषेला प्राधान्य देतात. मित्रांनो, हे तुमच्यावर पूर्णपणे अवलंबून आहे की LLB झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या क्षेत्रात काम करायचं आहे यावर सुद्धा अनेक गोष्टी अवलंबून असू शकतात. जर तुम्हाला कॉर्पोरेटमध्ये जायचं असेल किंवा तुम्हाला जर एखाद्या इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी फर्ममध्ये जायचं असेल तर तिथे सर्व कामकाज हे इंग्लिशमध्ये चालते. त्यामुळे तुम्ही जर इंग्लिश माध्यमातून शिकला तर ते तुम्हाला सोपं जातं. पण जर तुम्हाला ग्रामीण भागात किंवा शहरी भागात जरी तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर मराठीतच तिथं कामकाज चालते आणि महाराष्ट्रात बऱ्यापैकी सर्व जिल्हा आणि कनिष्ठ न्यायालयात मराठीचं कामकाज चालते. त्यामुळे प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येत नाही. पण जर ह्याचा विचार केला तर बरीच काही जी काही पुस्तकं आहेत, जे काही स्टडी मटेरियल आहे ते इंग्रजी माध्यमात जास्त करून उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हाला जर मराठी शिकायचं असेल तर ते मराठी तुम्हाला ट्रान्सलेट करावं लागेल. म्हणजे प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला मराठीत पुस्तकं आहेत, पण जे काही नोट्स असतील, एक्सप्लेनेशन आहेत ते जास्त प्रमाणात इंग्लिशमध्ये आहेत. त्यामुळे कधीकधी इंग्लिश माध्यम हे आपल्याला अंडरस्टँडिंगला सोपं जातं. जर माझा स्वतःचा विचार केला तर मी स्वतः 12वीपर्यंत मराठी मीडियममध्ये शिकलेलो होतो, पण मी इंग्लिश मीडियमने लॉ केलेला आहे आणि मला असं काही प्रॉब्लेम नाही आला. तो प्रॉब्लेम का नाही आला? कारण इंग्लिश ही अंडरस्टँडिंगला सोपी जाते आणि ज्या काही कायदेशीर संकल्पना आहेत, ज्या काही कायदेशीर कन्सेप्ट्स आहेत त्या मला अधिक चांगल्या समजल्या. पण अनेकांना त्या मराठी आपली मातृभाषा असल्यामुळे ती समजू शकते. हे
आपण कोणत्या भाषेत शिक्षण घ्यावं हा तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तो वैयक्तिक निर्णय आहे की त्यानं कोणत्या भाषेत आपलं शिक्षण पूर्ण करावे. मित्रांनो, की तुम्ही मराठी भाषेत LLB कोर्स पूर्ण करू शकता. आता LLB करण्यासाठी तुम्हाला CET द्यावी लागते. CETला जी तुम्ही कॉलेज प्रेफरन्स देता त्या कॉलेजमध्ये जाऊन तिथे मराठी भाषेत शिकता येते का याची चौकशी करावी आणि त्यानंतरच त्या कॉलेजचे प्रेफरन्स द्यावा. मित्रांनो, अजून जर तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आम्ही त्याचं उत्तर नक्की तुम्हाला देऊ. आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि पाहत राहा लॉ टॉक्स मराठी.